Good morning, friends. In the previous lecture, we studied about the three phylum, that is Ctenophora, after that Platyhelminthes and Aschelminthes. In this lecture, we study about the next phylum, that is number 6, Annelida. Annelida or annelids, that is annulus, that is ring. In that, example is Nereis, the next is Pheretima, that is earthworm. And the next is Hirudinaria, that is leech, ज्याला आपण मराठीतून जडू म्हणतो. ज्या काय करतात, दूषित रक्त शोषण करण्याचं काम करत असतात, त्या जडू. म्हणजे हे जे काही ॲनिमल्स आहेत, हे जे काही एक्झाम्पल्स आहे ॲनेलिडा, यामध्ये ॲन्युलस दॅट इज रिंग. मग हे जे काही ॲन्युलस रिंग आहे, तर जे काही ॲनिमल्स आहे तर त्यांच्या बॉडीवर रिंग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्यामुळे त्यांना ॲनेलिडा या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. मग कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे या ॲनेलिडन किंवा ॲनेलिड्स ॲनिमलची? तर यांना कॉमनली रिंग वर्म और सेगमेंटेड वर्म्स म्हटलं जातं. रिंगवर्म किंवा सेगमेंटेड वर्म्स म्हटलं जातं. हे जे काही ॲनिमल आहे, हे यापैकी काही जे मेंबर्स असतात त्यांचे, तर हे ॲक्वेटिक असतात, तर त्याच्यातले काही जे मेंबर असतात तर हे इक्टोपॅरासिटिक और फ्री लिव्हिंग और बरोईंग इन अ मॉइस्ट सॉइल असतात. म्हणजेच काय थोडक्यात, तर या फायलम मधले जे मेंबर्स आहे तर हे पाण्यात राहणारे पण असतात, त्याच्यातले काही मेंबर हे इक्टो पॅरासाइट, इक्टो मीन्स आउटर, आणि पॅरासिटिक दॅट इज डिसीज कॉझिंग एजंट. जे अदर ॲनिमल्स आहे तर त्यांच्या शरीरावर भरण पोषण किंवा अन्न मिळवण्याचं काम हे वर्म्स करत असतात, म्हणून त्यांना इक्टोपॅरासिटिक म्हटलं जातं. आणि यातले काही मेंबर जे असतात ते फ्री लिव्हिंग असतात, तर काही मेंबर हे मॉइस्ट ओलसर जमिनीमध्ये बिळं करून राहतात. जसं आपण इथे फेरेटिमा अर्थवर्म, जे सॉईल जी आहे तर ती व्यवस्थित प्रकारे एरिएशनसाठी भुसभुशीत करत असतात, तर असे हे अर्थवर्म, ज्याला फार्मर फ्रेंड म्हटलं जातं, असे ॲनिमल हे बॉरो करतात जमिनीमध्ये. दे शो बायलॅटरल सिमेट्री, म्हणजे यांच्या बॉडीचे इक्वली 2 पार्ट्स होत असतात विथ मेटॅमेरिक सेगमेंटेशन. म्हणजे यांच्यामध्ये मेटॅमियर्स दॅट इज रिंग्स आर प्रेझेंट असतात. अ स्पेशल रिजन ऑफ द बॉडी कॉल्ड क्लायटेलम. यांच्या बॉडीचं जे काही स्पेशल बॉडी पार्ट्स असतो, भाग असतो, त्याला क्लायटेलम म्हटलं जातं. हा त्यांच्या शरीरावर प्रेझेंट असतं. लोकोमोशन जे आहे तर हे कशाच्या साह्याने करतात ते, तर लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसलच्या साह्याने ते लोकोमोशन करत असतात. लोकोमोटरी स्ट्रक्चर लाईक सिटी. मग आता हे जे काही लोकोमोशन करण्यासाठी जे काही लॉन्जिट्युडिनल आणि सर्क्युलर मसल प्रेझेंट असतात, तर त्यांच्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर डेव्हलप असतं वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये किंवा वेगवेगळे जे मेंबर आहे त्या फायलमचे त्यामध्ये, तर अर्थवर्ममध्ये सिटी प्रेझेंट असते, नंतर नेरिसमध्ये पॅरापोडिया प्रेझेंट असतात, तर लीचमध्ये सकर प्रेझेंट असतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की अर्थवर्ममध्ये सिटी प्रेझेंट असतं, म्हणजे लोकोमोटरी स्ट्रक्चर जे आहे ते सिटी नावाचं अर्थवर्ममध्ये असतं. पॅरापोडिया, पोडिया मीन्स लेग्स, पॅरा दॅट इज लॅटरल साईडला, आजूबाजूला लेग्स सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं नेरिसमध्ये. आणि सकर्स हे लीचमध्ये प्रेझेंट असतात. एलिमेंटरी कॅनल जी आहे ती कम्प्लीट असते, त्याचबरोबर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू बॉडी वॉल. नंतर त्यांची जी काही बॉडी वॉल असते तर त्यांच्या बॉडी वॉलमधनं हे गॅसेसचं एक्सचेंज केलं जातं. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज टाईप. सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते ती क्लोज टाईपची असते.
Excretion and osmoregulation is carried out with the help of nephridia. जे काही एक्सक्रिशन आणि वॉटर सेल्फ बॅलन्स ज्याला आपण ऑस्मोरेग्युलेशन म्हणतो ते नेफ्रिडियाच्या साहाय्याने केलं जातं. नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. जी नर्वस सिस्टीम आहे तर त्यामध्ये नर्व रिंग आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो. नर्व कॉर्ड इज व्हेंट्रल सॉलिड अँड गँग्लिओनेटेड. जो नर्व कॉर्ड आहे तो व्हेंट्रल असतो, सॉलिड असतो आणि गँग्लिओनेटेड असतो. मोस्टली hermaphrodite and few are dioecious. जे काही ॲनिमल्स आहे तर ते मोस्टली hermaphrodite असतात, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यातले काही डायोशियस असतात, म्हणजे सेक्सेस आर सेपरेट नेरिसमध्ये. याचे एक्झाम्पल जे आहेत ते फिगरमध्ये बघायला मिळतात आपल्याला. नेरिस म्हणजे गोम सारखं जे स्ट्रक्चर आहे तर ते, त्याच्यानंतर हिरुडा म्हणजेच हिरुडिनिया, हे जळू, लीच, आयुर्वेदिक जे काही दूषित रक्त असतं डिसीज कंडिशनमध्ये ते काढण्यासाठी, सक करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि फेरेटिमा दॅट इज अर्थवर्म, गांडूळ ज्याला फार्मर फ्रेंड म्हटलं जातं, हे ॲनेलिड्स ॲनिमल्स आहेत. त्याच्यानंतर द नेक्स्ट फायलम इज अर्थ्रोपोडा. हा सगळ्यात मोठा फायलम आहे अर्थ्रोपोडा. अर्थ्रो दॅट इज जॉईंट अँड पोडास दॅट इज लेग्स. मग हे जे काही ॲनिमल्स आहे यांना जॉईंटेड अपेंडेजेस ॲनिमल्स म्हटलं जातं, कारण यांचे बॉडी पार्ट्स हे जॉईंटेड असतात. मग याच्यातले एक्झाम्पल काय आहे तर कॉकरोच, बटरफ्लाय, स्कॉर्पिओन, मिलिपिड्स, प्रॉन, या पद्धतीने. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमॅलिया. हा सगळ्यात मोठा फायलम आहे किंगडम ॲनिमॅलियाचा. आणि these animal have jointed appendages, hence the name arthropoda. हे जे काही ॲनिमल्स आहे तर यांचे जॉईंटेड अपेंडेजेस असतात आणि त्याच्यामुळे त्यांना अर्थ्रोपोडा म्हटलं जातं. जनरली हे ओमनी प्रेझेंट असतात. ओमनी दॅट इज एव्हरीवेअर, सगळ्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात. अँड सॉलिटरी ऑर कोलोनियल, मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. म्हणजे हे जे काही आहे तर हे सेपरेट राहणं पसंत करतात, तर याच्यातले काही मेंबर हे कॉलोनी, कम्युनिटी, समाज एकत्रितरित्या राहणं पसंत करतात. आणि याच्यातले काही जे असतात ते फ्री लिव्हिंग असतात. बर्नॅकल आर सेडेंटरी. काही मेंबर बर्नॅकल्स प्रेझेंट असतात आणि ते सेडेंटरी असतात, फिक्स असतात. फ्यू आर पॅरासिटिक अँड संग्विहोरस. याच्यातले काही डिसीज कॉझिंग एजंट असतात तर काही संग्विहोरस असतात. संग्विहोरस दॅट इज ब्लड सकिंग, म्हणजे ब्लड जे काही आहे, रक्त जे आहे ते शोषून घेण्याचं काम यातले मेंबर काही करत असतात. फॉर एक्झाम्पल फिमेल मॉस्किटो, बेडबग, म्हणजे जे काही मच्छर आहे त्याच्यामध्ये फिमेल जनरली, आणि बेडबग म्हणजे ज्याला आपण ढेकून म्हणतो ते. देअर बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल. यांची जी काही बॉडी आहे तर ही जनरली इक्वली 2 पार्टमध्ये डिवाइड होते. ट्रिप्लोप्लास्टिक असते, तिघही जॉर्म्स लेअर प्रेझेंट असतात, दॅट इज इक्टो, एंडो, मेझोडम. आणि युसिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी कम्प्लिटली प्रेझेंट असते, चांगल्या प्रकारे डेव्हलप असते. मेटॅमेरिकली सेगमेंटेड विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. नंतर यांच्या बॉडीवर सेगमेंट प्रेझेंट असतात आणि ॲनस आणि जे काही ओरल रूट आहे हे ऑपोजिट एंडला प्रेझेंट असतात. ऑर्गन वेल डेव्हलप असतात, त्याच्यामुळे ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन प्रेझेंट असतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज बॉडी इज कव्हर्ड बाय टफ नॉन लिव्हिंग कायटिनस एक्झोस्केलेटन. बॉडीवर टणक, त्याचबरोबर मृत पेशींनी तयार झालेलं कायटिनस एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतं. हेन्स दे नीड पिरियॉडिक मोल्डिंग एक्टायसिस. आणि त्याच्यामुळे ते आउटर, त्यांच्या बॉडीचं जे काही आउटर कव्हरिंग असते स्किनची, ती काही कालांतराने विशिष्ट कालावधीनंतर ते सोडत असतात, टाकून देत असतात, ज्याला आपण कात टाकणे म्हणतो. जसं साप टाकतो, त्याच्या शरीरावरची स्किन ही बाहेर फेकत असतो, त्याला कात टाकणे म्हणतो आपण. तर त्या प्रोसेसला इक्डायसिस म्हटलं जातं. मग या फायलम मधले जे मेंबर आहे ते काही कालावधीनंतर पिरियॉडिक मोल्टिंग करत असतात, म्हणजे त्यांचं एक्झोस्केलेटन नॉन लिव्हिंग असल्यामुळे, टफ असल्यामुळे
काही दिवसांनी ते फेकत असतात. त्याला इक्डायसिस प्रोसेस म्हणतात. त्यांची जी बॉडी आहे तर ती 3 भागामध्ये डिवाइड असते, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन अशा पद्धतीने. त्याच्यानंतर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज डायजेस्टिव्ह सिस्टीम त्यांच्यामध्ये कंप्लीट असते. सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन टाईपची असते आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो थ्रू बॉडी कॅव्हिटी कॉल्ड ॲज हिमोसिल. जे काही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ओपन टाईपची असल्यामुळे जे काही ब्लड आहे ते बॉडी कॅव्हिटीमधनं फ्लो होत असतं, त्याला हिमोसिल म्हटलं जातं. रेस्पिरेटरी ऑर्गन जे काही आहे तर ते काही मेंबर्समध्ये गिलच्या स्वरूपात असतात, काहींमध्ये ट्रकियाच्या स्वरूपात, काहींमध्ये बुक लंग्स, तर काहींमध्ये बुक गिल्सच्या स्वरूपात प्रेझेंट असतात. एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स. जे काही एक्सक्रीशन आहे तर ते काही मेंबर्समध्ये ग्रीन ग्लँडच्या साह्याने होतं, तर काही मेंबरमध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स, त्यांनाच कोक्झल ग्लँड म्हटलं जातं. त्यानंतर नर्वस सिस्टीम जी आहे तर ही नर्व रिंग ने तयार झालेली असते अँड डबल व्हेंट्रल गँग्लिओनेटेड नर्व कॉर्ड हा प्रेझेंट असतो. या फायलमचे जे मेंबर आहे त्यांच्यामध्ये जो सेन्स ऑर्गन आहे हा वेल डेव्हलप असतो आणि कशाच्या फॉर्ममध्ये तर अँटेनी, द नेक्स्ट सेन्स ऑर्गन सिम्पल ऑर कंपाऊंड आईज अँड व्हेरियस रिसेप्टर्स. जे काही रिसेप्टर्स रिसीव्ह करणारे सिग्नल्स असणारे जे स्ट्रक्चर असतात ते प्रेझेंट असतात. असे 3 सेन्स ऑर्गन वेल डेव्हलप असतात. कोणकोणते? अँटेनी, सिम्पल किंवा कंपाऊंड आईज असतात आणि रिसेप्टार्स असतात. सेक्सेस हे सेपरेट असतात, शोईंग सेक्स्युअल डायमॉर्फिझम. सेक्स सेपरेट असतात आणि ते दोघंही इझिली आयडेंटिफाईड होत असतात, म्हणजे सेक्स्युअल डायमॉर्फिझम दाखवतात. फर्टिलायझेशन जनरली इंटरनल असतं आणि डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फोसिस या प्रोसेसने कंडक्ट केली जाते. आर्थ्रोपोड जनरली कोणकोणते? तर हनीबी, बग्स जे काही आहे तर यामध्ये ऑफस्प्रिंग जे काही असतात तर हे जे काही ऑफस्प्रिंग असतात तर हे पार्थेनोजेनेसिसने प्रोड्यूस केले जातात. बघा पुन्हा एकदा सांगते, इन सम आर्थ्रोपोड लाईक हनीबी आणि बग, जे काही हनीबीज असतात मधमाशा आणि बग्स जे असतात ढेकूण किंवा उवालिखा ज्या असतात तर यांच्यामध्ये जे ऑफस्प्रिंग असतात तर हे पार्थेनोजेनेसिस दॅट इज विदाउट फर्टिलायझेशन या प्रोसेसने प्रोड्यूस होत असतात. सम इन्सेक्ट एक्झिबिट पॉलिमॉर्फिझम, एक्झाम्पल हनीबीज अँड. नंतर त्याचबरोबर काही जे काही याच्यामध्ये कीटकवर्गीय असतात, कीटक असतात तर ते पॉलिमॉर्फिझम दाखवत असतात. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? तर त्यांच्या जे काही ऑफस्प्रिंग असतात त्यांचे तर त्यांच्यामध्ये जे मेंबर्स असतात तर ते वर्कर, नंतर क्वीन बीज आणि ड्रोन या पद्धतीने वेगवेगळे फॉर्म स्ट्रक्चर तयार करत असतात अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. टर्माइट्स याच्यामध्ये सुद्धा ते दिसून येतं. सम आर्थ्रोपोड्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज ॲपिस, हनीबीज फॉर देअर हनी अँड व्हॅक्स. नंतर याच्यातले काही आर्थ्रोपोड्स असतात म्हणजे या फायलमचे जे काही मेंबर्स आहे तर हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स आहेत. मग ते इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्स कसे आहे तर ॲपिस ज्या काही हनीचे स्पेसीज आहे जेनेरा आहे तर या हनीबीज काय देत असतात आपल्याला? हनी आणि व्हॅक्स देत असतात. त्याचबरोबर लॅक इज प्रोड्यूस बाय लॅसिफर लॅका, लॅक इन्सेक्ट. लाखाचे किडे जे असतात, लाखाचे किडे म्हणजे काय तर आपल्या नोटा नाही तर लॅक इन्सेक्ट म्हणजे काय तर एक झाडावर राहणारे कीटक असतात ते आणि त्या झाडांवर ते विशिष्ट पदार्थ सिक्रेट करत असतात. तर ती जी काही लॅक असते तर त्याच्यापासून वेगवेगळ्या बांगड्या किंवा शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. त्याच्यानंतर लोबस्टर किंवा प्रॉन, झिंगे, क्रॅब, खेकडे
किंवा हे जे काही आहेत सागरामध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये सापडणारे हे जे काही ॲनिमल्स आहे, तर हे खाण्यासाठी योग्य असतात ॲज अ प्रोटीन सोर्स. सिल्कवर्म प्रोड्यूस सिल्क आणि सिल्कवर्म जे आहे रेशमाचे किडे त्याच्यापासून आपल्याला सिल्क मिळत असतं. सम आर्थ्रोपोड्स आर हार्मफुल विच ॲक्ट ॲज अ व्हेक्टर, एक्झाम्पल मॉस्किटो. त्याच्यातले काही जे आर्थ्रोपोड्स आहे या फायलमचे मेंबर हे हार्मफुल सुद्धा असतात. तर आपण या अगोदर बघितले की इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असणारे आर्थ्रोपोड तर हार्मफुल कोणकोणते असतात, तर ते ॲज अ व्हेक्टर एजंट म्हणून काम करतात वेगवेगळ्या डिसीजसाठी. एक्झाम्पल मॉस्किटो, लोकस्ट इज ग्रेगॅरियस पेस्ट. नंतर लिमुलस किंग क्रॅब म्हटलं जातं याला, इज नोन ॲज अ लिव्हिंग फॉसिल. नंतर यांच्या ज्या डायग्रॅम आहे तर या डायग्रॅम आपल्याला दिसत आहे की पेरिफ्लॅनेटा जो काही आहे अमेरिकाना तर त्याला आपण कॉक्रोच म्हणतो. त्याच्यानंतर अर्ची स्पायरोस्ट्रेप्टस हा जो काही आहे तर हा ॲनिमल सुद्धा मेंबर आहे या फायलमचा. आणि त्याच्यानंतर होटेनटोटा हा जो काही आहे विंचू तर हा सुद्धा या फॅमिलीचा मेंबर आहे, या फायलमचा मेंबर आहे. तर हे जे काही आहे तर हे ऑर्थ्रोपोड्स आहेत. आणि अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचे 2 फायलम बघितले. तर ते फायलम म्हणजे कोणते, तर एक म्हणजे ॲनेलिड्स ज्याला ॲन्युलस रिंग वर्म म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे काय ऑर्थ्रोपोडा जो सगळ्यात मेजर फायलम आहे. यानंतरचं पुढचे जे काही फायलम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.